कसं वाटतंय? मी खूप दिवसानंतर ब्लॉग करते, मला माहिती आहे, सो सॉरी फॉर दॅट. आणि हा तारीख आहे 25 तारीख गाईज, आणि हा ब्लॉग मला आत्ताच चालू करावा लागतो. मी कुठे आहे, काय करते मी अशी अचानक मध्येच काय बोलायला लागली अशी. सो त्यामागे एक रिझन आहे. 2 तारखेला म्हणजे अण्णांचा बड्डे आहे, ह्या 2 सप्टेंबरला. कदाचित झाला असेल म्हणजे तो म्हणतात, ठीक आहे. सो मी आत्ता आली आहे आधार आश्रमात ह्याच्यासाठी, बघू शकता. येस, सो ते काय होणार आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण त्या दिवशी तुम्हाला मी सांगेल, आणि त्या दिवशी सगळंच आपण बोलूया. ओके. सो आता मला फक्त हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ चालू केला की बुकिंग कन्फर्म झाली आहे. 4 तारखेची झाली आहे, मला 2 तारखेचा मिळाला नाही म्हणून इट्स ओके. पण 4 तारखेला मला अण्णांना घेऊन आणि सगळ्यांना घेऊन इकडे यायचं आहे. सो या आय एम एक्सायटेड फॉर दॅट. येस. सो गाईज, आम्ही गणपती बाप्पांना आणला आहे घरी, आणि आज आहे 30 ऑगस्ट. त्या दिवसासाठी एक्सायटेड आहे खूप जास्त. आता त्यासाठी फक्त 5 दिवस बाकी आहेत काही. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि भेटूया तेव्हाच. नाही सॉरी तेव्हाच नाही भेटायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला 2 तारखेला भेटायचं, कारण की तेव्हाच मेन दिवस येतो. पण आपण करतो थोड्या दिवसानंतर आहे, म्हणजे 2 दिवसानंतर करणार आहे. बट त्या दिवसाला म्हणजे 2 सप्टेंबरला आपल्याला भेटायचं आहे. सगळ्यांचा मेरुमणी, सगळ्यांच्या गळ्यातला ताई, त्याला गेल्या 7 वर्षापासून मी एकच नाव ठेवलंय, गंगोदक. याचा अर्थ फार मोठा आहे की ज्या गंगोदक हे असं आहे की ज्याच्यात मिसळू त्याचा रंग तसा होतो. तसा गणेश ज्या ग्रुपमध्ये जाईल, ज्या लोकांमध्ये जाईल, ज्येष्ठांमध्ये जाईल, तरुणांमध्ये जाईल, अवधूत स्वामीत जाईल, अवधूत पार्क मध्ये जाईल, तो तसा त्या लोकांसारखा तिथं स्वतःहून त्यांच्यात समरूप होतो, त्यांच्यात एकरूप होतो आणि सगळ्यांना धरून चालतो. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं रूप तो प्रचंड हळवा आहे. त्याचा हळवं रूप कोणाला आहे माहिती नाही मला, पण त्याचा मला माहिती तो हळवा आहे. त्याला पटकन असं कुठलं थोडंसं हे झालं ना, तो मनाने हार्ड होतो. त्याला त्या मनात दुःख होतं की नाही रे, ह्या गोष्टी कुठेतरी चुकीच्या घडतायत का. आणि सगळ्यांवर प्रेम करणारा, मी स्पष्ट सांगतो, काही माझ्यामुळे तो कित्येक वेळा दुखवला जातो, माझ्यामुळे कित्येक वेळा नाराज होतो, हे मलाही कळतं की चेष्टेत किंवा कुठल्या गोष्टीत हे सगळे असताना भावनेच्या भरात आपण त्याला बोलतो. पण तो ते 2 दिवस त्याचा राग असतो. मी सुनील शेठला म्हणतो, टक्कूला म्हणतो, रवीला सांगण्याची गरज लागत नाही की थोडासा हार्ड झाल्यावर कमी करतो. सुनील शेठ म्हणतात त्याला कर ना, सुनील शेठ 2 दिवस थांबा, मी गणेश शेठला हे करतो. असं कुठली त्याच्यात जाणवत नाही त्याला की तो लगेच आपल्या समोरच होतो. म्हणून त्याला मी गंगोदक म्हणतो. असा सगळ्यांचा लाडका,
सुंदर व्यक्तिमत्व असलेला, फक्त त्याला मी आजच्या 46व्या वर्षी एकच सांगेन, थोड्याशा गोष्टींचा तो आता पथ्य पाळ, आणि एकच गोष्ट सांगेल ती त्यांनी सगळ्यात जास्त ग्रुपमध्ये त्यालाच ती शक्य आहे आणि तोच ती करत नाही, तो म्हणजे व्यायाम. म्हणजे फक्त आता तुम्हाला चौघांना आहे, म्हणजे ही जबाबदारी तुमच्या चौघांची वाढते. 46 वर्ष आहे ना, म्हणजे सगळे त्रास होण्याची सुरुवात होते. नशिबाने त्याच्या मागेच आपण सगळे रिपोर्ट केले, काही नाही, पण त्याने आता 100% व्यायाम करावा, एवढंच त्याला मी आज सांगेल. आणि मित्र म्हणून आज सांगितले, आता हे तो किती दिवसात अंमलात आणतो हे सगळं तुमच्या हातात. आज कोण सुरुवात करणार, मला घरी सोडून दे, तिकडनं पाहिजे. अशा गणेशला आपल्या सगळ्यांतर्फे प्रभू रामचंद्र सदैव त्याच्या पाठीमागे आहे. एक हळवा गोंडस मनमिळाऊ मृदू स्वभावाचा, तसाच कडक स्वभाव त्याला येत नाही, पण तसा खोटा आवाज दाखवणारा आणि एक कुटुंब वत्सल. स्वतःच्या कुटुंबावर जेवढं प्रेम करतो तेवढंच दुसऱ्यांच्या कुटुंबालाही तो असा माझा मित्र, सखा, धाकटा भाऊ आणि लाडका गणेश. सगळ्या शुभेच्छा तुला सगळ्यांच्या वतीने एवढ्या आहे, रात्र कमी पडेल. तुमचे सदा हसतमुख असणारे, सगळ्यांना धरून चालणारे, प्रत्येकाच्या अडी अडचणी गणेश शेटमुळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. हे त्यांना कौतुक वेगळंच चमकता सर, शेवटी बोललेच रवे. थँक्यू. मला दिले ना बॉल मस्त ऍडव्हान्स मध्ये. पण बोल ऍडव्हान्स मध्ये आता मी बर्थडे नाही कर ना. जा तुझं सरळ दे, मी घेते तुला. आणि मम्मी त्यांना सकाळीच कळलं की पॅन्ट त्यांची ही पॅन्ट गायब होती, कारण की त्याला लेबल लावलं होतं. मम्मी काय यार पचका हे काय माहिती ना, पण त्यांना एवढी त्या आयडिया आली ना की कुछ तर गडबड आहे. मम्मी सगळ्यांचे ना एक दिवस आधी कपडे घेऊन ठेवते, ते घालायची तुम्ही उद्या. मग काय, मग बरोबर आहे ना, त्याला पण सेम केलं. मग बरोबर आहे ना. येडे मम्मीच्या बर्थडेला कोणीच कपडे आणून नाही देत मम्मीला. मंदार जीबी करायला अण्णा, मंदार काका विचारता. ओके अण्णा, 1 मिनिट दीदी बोलते तुमच्याशी. हॅपी बर्थडे. थँक्यू. मम्मी त्याला थांब, तू मध्ये ये ना, थांब ग दीदी, इकडे बघ. करा पटकन. काय अरे हक करता येते तुला व्यवस्थित. ये ना मम्मी, तू पण जा पटकन. आहे ना, तू पण ये. जा ना पटकन. ओके पटकन बघा. काय मूर्ख आहे तू. ओके हा, बाय द वे मंदार काका म्हणत होते की आधीच माहिती होतं का की आम्ही सगळे येणारे, कॉफी रेडी होती म्हणून. आणि ओके ठीक आहे चला. सगळेजण बाहेर ते बोलले अण्णा की एकदम आम्ही सगळे शांत कोणाचं? बसलेलो, काही 12 हा वाजता. आता थांबा. आता माझं गिफ्ट आहे, मी सांगतेय. बसा इकडे 2 मिनिटं बसू दे. नाही, ते सांगावंच लागेल कारण की ते आत्ता नाहीये. ते गिफ्ट आहे, मला तुम्हाला द्यायचं आहे. ते 4 तारखेला जे आहे संडेला आपल्याला जायचंय. ते कुठे जायचंय, काय असणार आहे ते सगळं तुम्हाला मी तेव्हाच सांगेल, तिकडे गेल्यावर. म्हणजे तुम्हाला कळूनच जाईल, पण ते आता नाही, 4 तारखेला आहे. ओके, थोडासा डिले पण हा. गाईज आज आहे 4 सप्टेंबर. फायनली आज तो दिवस आलाय जेव्हा मी अण्णांना सरप्राईज देणार आहे. आणि नेमकी माझ्याकडनं ही चूक झाली की मी अण्णांना सांगून दिलं. चूक नाही म्हणू शकत, कारण की आज आमच्याकडे महालक्ष्मी आहे आणि त्याच्यामुळे थोडी गडबड होती. मग अण्णांचं असं होतं की आज नको, नंतर हे करू.
बट मग त्यांना मी रिझन नव्हतं सांगितलं की का बरं मी म्हणते की आपलं कुठं जायचं. तर मग फायनली त्यांना मी सांगितलं कुठे जायचं आहे ते, आणि मग आता मी चाललो आहे. आणि तो रेकॉर्ड नाही केला मी यार, खूप घाण वाटते माहिती आहे का. पण ठीक आहे. आणि मी जसं प्लॅन केलं होतं की 4 व्हीलर घेऊन त्यांना घेऊन जाईल सगळं तसं तर काय होत नाही आहे. मी, वैभवी, अण्णा आणि ते काका आम्ही चाललो आहे. ठीक आहे. मला साईराज आणि शांभवी त्यांना पण घेऊन जायचं होतं, पण ठीक आहे. आत्ता आम्ही एवढे जण तर आहोत ॲटलिस्ट, आणि रेडी झाले आहेत ते. सो जाऊया आता फायनली. आणि तिथे आता जेवायला बसतील हे सगळे. हे बघा किती मस्त केले. सो गाईज इकडे एक प्रॉब्लेम आहे की मुलांचं आम्ही घेऊ नाही शकत शूटिंग, म्हणजे जे वाढायचं आम्हाला घ्यायचं होतं. पण ठीक आहे, कारण की आता बरोबर आहे त्यांचं पण, कारण की काही काही व्हिडिओज म्हणजे चुकीच्या आपण हे जाऊ शकतात, म्हणून इट्स ओके. बट ह्या आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस बिकॉज आय एम डुईंग फॉर द फर्स्ट टाईम, आणि ते पण अण्णांसाठी करते म्हणून तर जास्त अजून एक्सायटेड आहे. आणि वैभवी पण आली आहे इकडे फुगी. येस. सो गाईज इकडे अण्णांचं नाव लिहिलं आहे त्यांनी. इकडे अण्णा कसं वाटतंय? हां हां सांगा. सरप्राईज चांगलं वाटलं. जोरात बोला. महालक्ष्मीचं पण आज पण महाप्रसादाचं त्या दिवशी योग आला तर अजून खूप भारी वाटतं. धन्यवाद. आणि त्यांना नाचरायला खूप जास्त आवडतं म्हणून मग गणेश रत्नाकर भोरे ॲड्रेस. हाय. परवा एकदम सरप्राइजिंग सुखद धक्का वैष्णवीने आम्हाला दिला. तिने माझ्या वाढदिवसानिमित्त आधार आश्रममध्ये माझ्यासाठी सरप्राईज जिथं प्रोग्राम अरेंज केलं होतं. जेवणाचा स्नेहबद्धता दिवसानिमित्त तिला या वेगवेगळ्या एकदम सरप्राईजमध्ये पण खूप भावून गेलो. आणि अशा ती काहीतरी वेगळ्या वेगळ्या खरेदी करत असते. तिला माझ्या शुभेच्छा आणि सर्वांनाही